हे वाक्य वाचा. जर तुम्हाला या वाक्याचा आणि विशेषतः कुतूहल ह्या शब्दाचा अर्थ समजला असेल तर फारच चांगलं. पण जर नाही समजलं असेल तर चला अगदी 2 मिनटात याचा अर्थ आणि त्यामागची भावना सोप्या भाषेत समजून घेऊया. कुतूहल ह्या शब्दाचा अगदी जवळचा समानार्थी शब्द आहे उत्सुकता. पण या 2 शब्दांमध्ये खूप सूक्ष्म फरक आहे. उत्सुकता ही एखाद्या गोष्टीची घाई किंवा फक्त ती जाणून घेण्याची वरवरची इच्छा असू शकते. पण कुतूहल म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही, तर एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण झालेलं एक अथांग आश्चर्य, अचंबा किंवा निखळ शोधवृत्ती. विचार करा, जेव्हा लहान मूल पहिल्यांदा रात्रीच्या आकाशात चांदण्या पाहतं आणि त्याचे डोळे विस्फारतात, ती केवळ उत्सुकता नसते, ते असतं चांदण्यांबद्दलचं कुतूहल. किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत सांगायचं तर त्याच्या अचानक बदललेल्या स्वभावामागचं कुतूहल तिला शांत बसू देत नव्हतं. म्हणजेच नक्की काय झालं आहे हे जाणून घेण्याची तिच्या मनात एक तीव्र आणि सकारात्मक ओढ होती. थोडक्यात काय, तर कुतूहल ही माणसाला जिवंत ठेवणारी भावना आहे. जोपर्यंत आपल्या मनात निसर्गाविषयी, माणसांविषयी किंवा जगाविषयी कुतूहल जिवंत आहे, तोपर्यंत आपण नवनवीन गोष्टी शिकू शकतो. ज्या दिवशी मनातलं कुतूहल संपतं त्या दिवशी माणसाची प्रगती थांबते. नुकतीच अशी कोणती गोष्ट घडली आहे ज्याने तुमच्या मनात एखादं नवं कुतूहल जागं केलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी भाषेतील अशाच रंजक शब्दांबद्दल जाणून घेण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.